मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना संदीप भुजट्टी चतुर्नवा कॅपिटल पुणे यांच्यातर्फेचा प्रेम नमस्कार. आज एक आनंदाची बातमी घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे. NPS म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन प्रणाली याच्या धारकांसाठी एक अत्यंत गोड बातमी PFRDAने आपल्यासाठी आणलेली आहे. यापूर्वी आपण जेव्हा आपली सेवा करत असतो त्या दरम्यान जास्तीत जास्त 3 वेळा आपल्याला ह्या योजनेतनं काही गंभीर आणि अपरिहार्य कारणासाठी पैसे काढता येण्याची मुभा होती. यामध्ये बदल करत आता 3 ऐवजी 4 वेळा आपल्याला आपल्या सेवेमध्ये ह्या योजनेतनं पैसे काढता येणार आहेत. ह्या योजनेमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याला समजून घ्यावा लागेल की आपण आपल्या वेतनातला जो भाग ह्या योजनेमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत आहोत त्या योजनेच्या आपल्या भागाच्या बॅलन्सपैकी 25% रक्कम आपण काही 4 महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपण विड्रॉल करू शकत होतो. त्या म्हणजे आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणाच्या फीसाठी लागणारी रक्कम ह्या योजनेतनं आपल्याला काढता येऊ शकत होती. आपल्या मुलांच्या लग्नासाठी लागणारी रक्कम आपण ह्या योजनेतनं काढू शकत होतो. याचबरोबर आपण आपल्या नावावर किंवा आपल्या पत्नीच्या नावावर घर किंवा फ्लॅट खरेदी करत असू किंवा बांधकाम करत असू तर त्यासाठीही या योजनेतनं पैसे काढता येत होते. आणि आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील कोणालाही गंभीर आजार झाला तर त्यासाठी आपल्याला या योजनेतनं पैसे काढता येत होते. पूर्वी आपल्याला ह्या योजनेतनं फक्त 3 वेळा ही सवलत होती, आता ती 4 वेळा झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे करत असताना आपल्याला आपल्या कॉन्ट्रीब्युशनच्या बॅलन्सवरतीच 25% ही रक्कम काढता येत होती. आणि 2 रकमेच्या विड्रॉलमध्ये किमान 4 वर्षाचं अंतर असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचा बदल आता जो समोर येतोय तो म्हणजे आपण कुठल्याही विड्रॉल न करता आपल्या NPSच्या आपल्या स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनला तारण ठेवून त्यावरती वित्तीय संस्थांकडनं कर्जही घेऊ शकणार आहोत. म्हणजे आपला पैसा ह्या योजनेमध्ये सुरक्षित राहील आणि आपल्याला लागणारा पैशाची गरज आपण कर्जरूपाने घेऊन आपण आपली गरज भागवू शकणार आहोत. या निमित्ताने आपल्याला हे समजून घ्यायला हवं की एक